माणसाने ध्येय करावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं, खडकातून पाणी काढण्याचं. काय म्हणते साई, नळ्याचं पाणी जाईल, अंघोळ करून घेऊ. अगं पण काय, खडकातून पाणी नंतर काढू. बरं बाई, म्हणतात ना थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात. मला शास्त्रज्ञ व्हायचंय, संशोधन करायचंय, शोध लावायचे, पण आईला मला अंघोळीला पाठवायची घाई लागली आहे. आता तुम्हीच सांगा, न्यूटनला अशी कोणी घाई केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो? नाही ना. सफरचंद खाली पडताना त्याने पाहिलं, तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं, वर का गेलं नाही. काय म्हणतेस आई, मला वर फेकलं तर मीही खालीच पडेल ना धाडकर. बरोबर, तर काय सांगत होतो तुम्ही? न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना तेव्हा त्याच्या ताईनं, आईनं, आजीनं त्याला त्रास दिला असता तर त्याला शोध लावता आला असता का? मी देखील आज वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घराची लॅब बनवली आहे. मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब, काचेची पात्र सगळं आणून ठेवले. पुस्तकाचा तर डोंगरच रचलाय. आता पुस्तक उघडून वाचायचं तेवढं काम आहे. पुस्तक उघडून वाचायचं तेवढं काम नाही. टिपणं मारण्यासाठी कागदाची ताव आणली. शाईच्या बाटल्याही तयार ठेवले. काय म्हणते साई, आत्ताच्या आत्ता अंघोळीला उठू नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्याच्या शाईने अंघोळ करावी लागेल. अगं पण काय, उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो की हीच आई मी मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात. मी मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात. आता मी कोण काय म्हणतेस ताई, मी राज शोध काय ते ताई चिडतेस कशाला? मी आज शोध लावतो.